इथे का बसलास तू असं? काय चाललंय तुमचं? मनू तिच्या रूम मध्ये, तू इथे असा बसलेला? नाही नाही ग, काय नाही. आकाश, जे झालं ते झालं, ते सगळं विसरून जा बाळा. कशाला तू त्याचा विचार करतोयस? म्हणून काही चुकीचं केलं असं नाही मला वाटत. उलट त्यानं हिंमत दाखवून एका मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून जे काही पाहिलं त्याचा तिला जबरदस्त धक्का बसलाय. त्या धक्क्यातून तूच तिला सावरू शकतोस बाळा. आम्ही सगळे अजूनही नौखे आहोत तिच्यासाठी. नमस्कार, मी ॲडव्होकेट गद्रे. बसा. नाही, बसायला वेळ नाही. मंगेश सरवर यांची जमानत करायला आलोय. त्यांना मोकळं करा. ऑर्डर देत आहे? पण जामीन मिळणार नाही. नॉन बेलेबल वॉरंट इश्यू केलंय. तुमच्या साहेबांचा पराक्रम छोटा मोठा नाहीये. पण मिस्टर रासने, कोर्टाकडून हिअरिंगची तारीख परवाची आली आहे. हिअरिंग मध्ये पोलीस कस्टडी मिळाली तर ते आमच्याकडे राहतील, नाहीतर तुम्ही घेऊन जाऊ शकता. कशाला उगाच घाई करताय? कायदेशीर मार्गाने जाऊ देत की. या आता. तुमचं काय आहे ते सांगा. हा? नाही, आमची तयारी आहे. निघा आता लवकर, पटकन निघा, नाहीतर एका पोलीस इन्स्पेक्टरला लाच दिल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबेन मी. अरे वकील आहात ना, लाज नाही वाटत? सॉरी साहेब, काय एक सवयीचा भाग म्हणून बोललो. मी सांगितलेली सगळी माहिती मिळवलीस? हो सर. मनस्विनी मॅडमने ज्या ठाण्यामध्ये मंगेशची कंप्लेंट केली होती त्या ठाण्यातल्या इन्स्पेक्टरने मंगेशला अरेस्ट केलं. सर, या रासणेचा रेकॉर्ड काहीतरी इंटरेस्टिंगच आहे. म्हणजे सगळ्यात स्ट्रिक्ट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून तो त्याच्या सहकाऱ्यांमध्ये फेमस आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या गुन्हेगाराचा पर्दाफाश केल्याशिवाय तो शांत बसत नाही. त्यामुळे तो मंगेशला सोडेल असं नाही वाटत. मंगेश बद्दल काही कळलं? हो सर, आणि जे कळलंय ते खूप धक्कादायक आहे. मनस्विनी मॅडम खरं सांगत होते. मंगेश आंधळा नाहीये सर. मनस्विनी केतकर इथेच राहतात का? हो. त्यांच्या नावाचं रजिस्टर आलंय कोर्टाकडून, नोटीस आहे. तुम्ही का मनस्विनी? नाही, ते आत आहेत. त्यांच्या नावाची सही लागेल. मनू, सही करायची. काय ग, काय लिहिले बघ? मनू, काय आहे? कोर्टात हिअरिंग आहे, मला साक्ष द्यायला जायचं. तू त्या मुलीला ओळखतही नसल्यामुळे पुढचं काही होणार नाही, तुझा काही संबंध येणार नाही असंही म्हणाला होता. मग हे सगळं काय आहे? नाही आई, असं नाही. आणि मी जाणार आहे, मला जावंच लागणार.